तर आता सध्या असं आहे, आज दिला जाईल संध्याकाळी, मग तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर या कलर दिल्यामुळे ना एवढंच हात मारला तरी पण आवाजाचं खूपच फरक पडलेला आहे. इथं नाही, एवढा खाली नको, थोडा वरती. हां बस हो. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस, आणि मी 1-2 पार्सल मागवलेले होते. तर ते कुठले पार्सल आहेत आणि कशासाठी मागवलेले होते ते तुम्हाला दाखवते. त्या अगोदर गेटला कलर काम सुरू होतं. तर कलर लावून गेट कसं दिसतो आणि सेफ्टी डोर जो आहे तो कसा दिसतो ते तुम्हाला दाखवून घेते. तर चला. मेन गेट आहे त्याला कालच एक हात कलर दिला, व्हाईटच कलर देण्याचा विचार केला आम्ही. व्हाईट कलर छान दिसतो आणि फ्रेशही वाटतो त्याच्यामुळे. तर आधी रेड ऑक्साईड मारून घेतला होता एक हात आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर दिलेला आहे. याच्यावरून परत अजून डबल हात येणार आहे, तेव्हा छान दिसेल. तर पाऊस येण्या अगोदर हे कलर काम काढलेलं आहे. दीदीचे पप्पाच देत आहे कलर, काही दुसऱ्याला कोणाला सांगितलेलं नाही आहे. कलर काम तर भरपूर मोठं आहे, पण जिथे जास्त पाणी लागतं तिथेच आम्ही कलर करायचं ठरवलं आणि असा कलर दिलेला आहे. तर खूपच फरक पडतो, खूप मस्त दिसायला लागला. नाहीतर आधी खूपच असा खराब दिसत होता आणि गंज पण यायला लागलं होतं त्याला, तिथे जिथे पाणी लागतं ना तिथे जास्त करून. तर असा आहे मेन डोअरचा कलर दिल्यावर अजून एक हात दिला की छान दिसेल. आणि त्याच्यानंतर मग सेफ्टी डोअर जो आहे त्याला पण रेड ऑक्साईड कालच दिलं. तर हे दिल्यामुळे ना कलर खूप छान बसतो आणि याला वेगळाच आम्ही कलर देणार आहे. कॉमन कलर पिवळा किंवा व्हाईट कलर देणार नाही आहे. तो दिल्यानंतरच तुम्हाला दाखवेल कसं कलर दिसतो आणि कसा उठून दिसतो ते. तर आता काही सांगणार नाही आहे मी. तर झाल्यावर तुम्हाला दाखवेल की कलर कसा दिसतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं की तुम्हाला आवडलं की नाही. तर आता सध्या असं आहे, आज दिला जाईल संध्याकाळी, मग तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर या कलर दिल्यामुळे ना एवढंच हात मारला तरी पण आवाजाचं खूपच फरक पडलेला आहे. खूप आधी आवाज करत होतं, पण कलर दिल्यामुळे ना अजिबात आवाज होत नाही. तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघ, अजिबात आवाज होत नाही. असं थोडंसं जाडसर असा आवाज येतो आणि गेट जो आहे तो असा दिसतो. अजून त्याला एक हात आला की छान दिसेल. तर उन्हाळ्यात हे कामं काढून घेतलेले आहेत. हे आपली जे खिडकीचे लोखंडी हे आहे त्याला पण काही दिलेले नव्हते कलर, बाकीच होते ते आता नंतर देऊ. त्याला खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे मग एवढंच म्हटलं लावून घेऊ. वेळ आहे दीदीच्या पप्पांना, तर तेच लावून घेत आहे. तर हे गेट जेव्हा आम्ही राहायला आलो ना तेव्हा म्हणजे घराचं काम पूर्ण झालं तेव्हा हे गेटच बसवलेलं होतं. सेफ्टी डोअर किंवा ह्या बाजूच्या जाळ्या आहेत त्या काहीच बसवलेल्या नव्हत्या. काम आम्ही ह्या घरात राहायला आलो ना तेव्हाच हळूहळू केलेलं आहे. ही स्टीलची रेलिंग बघताय तुम्ही पायऱ्यांवरची, ती पण नंतर बसवली आणि सेफ्टी डोअर आहे तो पण नंतर बसवला. त्याच्यामुळे मग आम्हाला कलर काम करता आलं नाही आणि पूर्ण घरालासुद्धा कलर आम्ही दिलेला नाही आहे. कारण एक पावसाळा गेला की तेव्हा घराला तडे येतात बांधकाम झाल्यानंतर, म्हणून मग एक पावसाळा होऊ देऊ. दिवाळीकडे कलर करणार आहोत आम्ही पूर्ण घराला. मध्ये अजून फक्त प्रायमर दिलेला आहे, बाहेर प्रायमरसुद्धा दिलेलं नाही आहे अजून. आणि हे आपलं जो गेट दिसतोय त्याला गंज यायला लागलं होतं ना, त्याच्यामुळे कलर देऊन दीदीचे पप्पा बोलले की आता कलर द्यावंच लागेल. आणि हा सेफ्टी डोअर आहे तो पण नंतर केला होता, म्हणजे ह्या वॉशिंग एरियामधल्या जाळ्या किंवा पोर्चमधल्या जाळ्या ह्या सगळ्या नंतर केल्या होत्या. त्याच्यामुळे ना कलर आम्ही पेंडिंगच ठेवलेलं होतं. तर आता म्हणजे जो आपला मेन गेट आहे त्याला कलर देण्याचं ठरवलं. तर म्हटलं चला आता हे सेफ्टी डोअर जो आहे त्याला पण कलर देऊन देऊ. दीदीचे पप्पा बोलले की मला वेळ आहे म्हणून मग आता देऊन देतो. एवढं काय मला ह्याने होणार नाही, जेवढे पण लोखंडी हे जाळ्या वगैरे आहेत तेवढं काही देणं शक्य होणार नाही, पण ह्या दोन जे मेन गोष्टी आहेत त्यांना कलर देऊ शकतो मी. मग हे बघा प्लेन असा कलर दिलेला आहे जो पुढचा गेट आहे मेन गेट त्याला, कारण इथे ना भरपूर पाऊस असतो, त्याला गंज पण यायला लागलं होतं. सर्वात अगोदर आम्ही हा गेट बसवला होता ना राहायला आलो तेव्हाच, त्याच्यामुळे. आणि त्याला कॉम्बिनेशन म्हणून मग आम्ही सेफ्टी डोअरला असं
2 कलर मिक्स केलेले आहेत. तर बघा त्याला हायलाईट असं केलेलं आहे, खूप मस्त दिसत होतं. कॉमन कलर जे असतात ते ब्लॅक आणि व्हाईट असतात गेटला आणि आपला जो सेफ्टी डोअर असतो त्यालासुद्धा. मग आम्ही थोडासा वेगळा कलर देण्याचा विचार केला. तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला पण खूप आवडलेलं होतं, मला खूपच आवडलं. हे दीदीच्या पप्पांची चॉईस होती, मला वाटलं प्लेनच राहील पण खूपच मस्त दिसत होतं आणि त्यांनी काही मला सांगितलेलं नव्हतं की कुठला कलर घेतोय. जेव्हा लावला तेव्हा काळा कलर होता आणि आता हा कलर दिलेला आहे त्याला कॉम्बिनेशन व्हाईट कलर. तर खूप मस्त दिसतो. कलर दिल्यामुळे अजिबात आवाज होत नाही आहे, खूप मॅचिंग झाले दोघं. हे रॅक मी मागवलेले होते बाथरूममध्ये लावण्यासाठी, तर आता ते लावून घेते. बरेच दिवस झाले मला मागवायचे होते पण म्हटलं चांगले निघतील की नाही. पण छान आहे, काळा कलर आहे त्याला आणि त्याच्यासोबत स्टिकरसुद्धा दिलेला आहे आणि त्यालाच आता लावून घेते मी. हे स्टिकर दिलेले आहेत त्याच्यासोबत. आता हे लावून घेते. असं ना इथं लावू का? खाली लाव थोडं. नाही म्हणजे हात पुरेल तेवढं. हां इथे लाव ना कोपऱ्याला, म्हणजे अडचण पण नाही. इथं नाही एवढ्या खाली नको, थोडं वरती. हां बस. हो. आता कसं लावायचं? आता जवळजवळ 1 वर्ष झालं ह्या घरामध्ये येऊन, तरीसुद्धा मी अजून काहीच इथे स्टँड वगैरे लावलेला नव्हता. किंवा आधी जुन्या पद्धतीने ते फरशी वगैरे ग्रेनाईट कट करून लावायचे ना साबणं वगैरे ठेवण्यासाठी, तसं काही करून घेतलेलं नाही आहे. कारण मला कुठल्याही भिंतीला होलच पाडायचे नव्हते आणि मला बिना होलचेच हे सगळं करायचं होतं. त्याच्यामुळे मी एवढे दिवस थांबली होती आणि बघितलं, सर्च केलं, तेव्हा मग हे स्टँड मी मागवले. तर एकाच पॅकमध्ये 2 होते आणि त्याच्यासोबत स्टिकर आलं, म्हणजे मला वेगळे स्टिकर घ्यायची गरज पडली नाही. मला असं वाटलं की फक्त स्टँडच येतील, पण त्याच्यासोबत एका स्टँडसोबत 2 स्टिकर म्हणजे 4 स्टिकर आलेले आहेत. आणि हे स्टिकर इतके चिटकतात ना, फरशी असली तर खूपच भारी चिटकतात. एकदा चिटकले की अजिबात निघत नाही आणि भिंतीला एवढे खास चिटकत नाही, पण फरशी राहिली ना, फरशीला एकदम मस्त चिटकतात. आपण स्टँड काढू शकतो पण स्टिकर नाही काढू शकत. तर हे स्टँड इथे हुकसुद्धा आहेत खाली लावण्यासाठी, तर त्याला आपण ब्रश, झाडू वगैरे अडकवू शकतो. आणि इथे बघा जे कोलगेट ब्रशचं स्टँड होतं ते मी ठेवलेलं आहे. जास्त मोठं म्हणजे साबणचं डिश असतो तो काही मावत नव्हता आणि शॅम्पूची बॉटल वगैरे ते ठेवलेलं आहे मी. तर चला मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.